वसा जनसेवेचा। अकोला शहरात अवैध सावकारीच्या वाढत्या तक्रारींना अखेर प्रशासनाने जोरदार प्रत्युत्तर दिले असून सहकार विभाग, महसूल व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने एकाच वेळी 10 ठिकाणी धडक छापे टाकत मोठी कारवाई केली आहे। या संपूर्ण मोहिमेला माननीय जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा मीना, माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित सांडक, विभागीय सहनिबंधक गौतम वर्धन तसेच अकोला व बुलढाणा अतिरिक्त पदभार असलेले जिल्हा उपनिबंधक गीतेश चंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गती देण्यात आली। प्राप्त माहितीनुसार एकूण 9 अर्जदारांनी दाखल केलेल्या तक्रारींच्या आधारे महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम 2014 चे कलम 16 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली। अकोला व वाशिम जिल्ह्यातील सहकार विभागातील सुमारे 50 अधिकारी कर्मचारी, पोलीस विभागातील 40 अधिकारी कर्मचारी तसेच बँक व इतर शासकीय यंत्रणांचा समावेश असलेले सुमारे 100 जणांचे संयुक्त पथक या कारवाईत सहभागी झाले होते। पथक प्रमुखांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या धाडीत सौ विद्या विवेकगिरी, सौ रंजना मुंदे, संगीता भारती, मोहम्मद जाकीर मोहम्मद खलील, श्री भूषण व्याघ्रांबरे, श्री सहादेवराव शिंदे, सौ सपना कडू, सौ शीला नाईक यांच्यासह इतर संबंधित ठिकाणांची झडती घेण्यात आली। यावेळी इसार पावत्या, कोरे चेक, कोरे बॉन्ड, गहाणखत, खरेदी खत, डायऱ्या, करारनामे, 7/12 उतारे व इतर आक्षेपार्ह दस्तावेज मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले। या संपूर्ण कारवाईत विशेष मोलाचा वाटा फिरके पथका म्हणजे ज्योती मालिये उपनिबंधक सहकारी संस्था अकोला यांचा समावेश आहे। जप्त कागदपत्रांची सखोल तपासणी सुरू असून प्राथमिक चौकशीत तक्रारीमध्ये तथ्य आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सहकार विभागाने स्पष्ट केले आहे। दरम्यान अकोला, बुलढाणा व वाशिम येथील सावकारग्रस्त नागरिकांनी पुढे येऊन तक्रारी दाखल कराव्यात तसेच तक्रारदारांची नावे पूर्णपणे गोपनीय ठेवली जातील असे आवाहन अकोला व बुलढाणा वाशिम जिल्हा उपनिबंधक गीतेश चंद्र साबळे यांनी केले आहे। या कारवाईमुळे अवैध सावकारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। जितेंद्र कायस्थ, मुख्य संपादक, सिटी न्यूज। आज रोजी अकोला शहरामध्ये सहकार विभाग, पोलीस विभाग, महसूल विभाग, जिल्हा सहकारी बँक यांच्या सहकार्यानं ज्या काही अवैध सावकारीच्या 2 तक्रारी होत्या, सदर 2 तक्रारीच्या अनुषंगानं किमान 100 लोकांची 10 पथकं स्थापन करण्यात आली व माननीय जिल्हाधिकारी वर्षा मीना तसेच पोलीस अधीक्षक साहेब यांच्या सहकार्याने सदर गैरअर्जदार हे विशेष करून विद्यागिरी, रंजना मुंदे, संगीता भारती, मोहम्मद जाकीर, भूषण व्याघ्रांबरे, सौदेवराव शिंदे, सपना कडू, शिल्पा नाईक तर यांच्या ठिकाणावर आज रोजी रेड करण्यात आलेले आहे। सदर रेडमध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदी खते, कोरेचे, बॉन्ड्स, नगदी कॅश तसेच सोन्याचे दागिने इत्यादी पथकांमार्फत जप्त करण्यात आलेले आहे। याद्वारे सर्वांना मी जाहीर आवाहन करतो की असे काही सावकारग्रस्त व पीडित शेतकरी असो, महिला असो, मजूर असो, अगर कोणत्याही प्रकारच्या शेतकरी प्रकरणाने पीडित व्यक्ती असो त्यांनी निर्भयपणे समोर येऊन आपल्या तक्रारी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अकोला तसेच अतिरिक्त प्रभार असल्यामुळे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलढाणा, वाशिम यांच्याकडे दाखल केल्यास सदर प्रकरणामध्ये व्यक्तिशः लक्ष टाकून त्यांच्या अडीअडचणी समस्या दूर करण्यासाठी सहकार विभागातर्फे त्यांना योग्य ती मदत करण्यात येईल। धन्यवाद। सिटी न्यूज, वसा जनसेवेचा।